Hello friends, welcome back to my channel, Isri's English Teaching. Today we will learn the second part of the story, Journey to the West. Actually, there are not two parts, but for our convenience, we divided the story into two parts. That's why I called it second part of the story. Let's read, learn and understand. So, we have seen that the goddess of mercy gave the responsibility to these three persons. Now, these three characters are not saints. In fact, though they all have supernatural powers, they are known troublemakers. आणि हे कोणी तिघ संत नव्हते. सेंट मीन्स संत. आणि जरी त्यांच्याकडे जादुई शक्ती होत्या तरी सुद्धा त्यांना ट्रबल मेकर्स म्हणून ओळखलं जायचं, म्हणजे उपद्व्यापी म्हणून त्यांना ओळखलं जायचं. सो द गॉड्स हॅव थ्रोन देम आउट ऑफ द हेवन. त्यांच्या त्रासाला कंटाळून देवांनी त्यांना स्वर्गात, हेवन म्हणजे स्वर्गातनं बाहेर हाकलून दिलं होतं, काढून दिलं होतं. हाऊ एव्हर द काइंड डेटी ग्वान्युइन हॅज ऑफर्ड ईच ऑफ देम वन चान्स. सो however the God of mercy offer them, each of them offer one more chance. She said, if you help the holy monk in his pilgrimage to India, if you use your powers for this good work, then you may return to heaven. मग ती दयेची देवता म्हणाली त्या तिघांना, जर तुम्ही तुमच्या शक्ती या पवित्र साधूच्या तीर्थयात्रेसाठी म्हणजे पिल्ग्रिमेजसाठी जर तुम्ही वापरल्यात, म्हणजे तो भारतातून परत येणार आहे त्या प्रवासासाठी जर तुम्ही त्याला वापरलं, वाचवलं या शक्ती वापरून, तर तुम्हाला कदाचित यू मे रिटर्न टू हेवन, कदाचित स्वर्गात परत घेता येईल किंवा येता येईल. दॅट इज वाय द थ्री कॅरेक्टर्स हॅव अग्रीड टू बी युआन शॉंग्स डिसिपल्स अँड टू हेल्प युआन शॉंग इन हिज डिफिकल्ट जर्नी. आणि याच्यामुळे ते तिघही जण, हे तीन जण, कोण सन उकॉंग, देन पिग्झी अँड सँड प्रिस्ट, हे तिघही तयार झाले की त्यांना स्वर्गात परत जाता येऊ शकतं ही संधी असल्यामुळे. अँड शुअर इनफ दे हॅव मेनी थ्रिलिंग, एक्साइटिंग अँड समटाइम्स ह्युमरस ऍडव्हेंचर्स ऑन द वे टू द होली लँड इंडिया. आणि खरोखर की त्यांना या तिघांना त्यांच्या प्रवासामध्ये अतिशय थरकाप उडवणाऱ्या, उत्तेजित करणाऱ्या आणि काही वेळेला हास्यास्पद अशा साहसांना त्यांना सामोरे जावं लागलं. ऑन द वे होली लँड इंडिया म्हणजे पवित्र भूमी भारतामध्ये येताना आणि परत जाताना त्यांना या साहसांना सामोरे जावं लागलं. द मोस्ट पॉवरफुल अमंग द थ्री डिसिपल्स इज सन उकॉंग. या तिघांपैकी जो सर्वशक्तिमान होता तो होता सन उकॉंग. एव्हरीथिंग अबाउट हिम इज एक्स्ट्राऑर्डिनरी. त्याच्या बाबतीतली प्रत्येक गोष्ट ही अतिरिक्त अशी आहे, काहीतरी वेगळी आहे इतरांपेक्षा. ही वॉज बॉर्न वेन विंड्स ब्ल्यू ओव्हर अ ह्यूज स्टोन एग ऑन द फ्लॉवर फ्रूट माउंटेन. त्याचा जन्म झाला त्यावेळेला दगडाच्या अंड्यावरून जोराचा वारा वाहत होता फ्लॉवर फ्रूट माउंटेन वरून. त्या ठिकाणी त्याचा जन्म झाला. ही इज एबल टू ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इन 72 डिफरंट वेज. तो स्वतःला 72 प्रकारच्या रूपांमध्ये, 72 प्रकारची रूप तो बदलू शकत होता. Not only that, but he can also transform each of his hair strands into any living or non-living thing of his choice. तो त्याच्या केसाच्या प्रत्येक बटेला त्याच्या आवडीप्रमाणे, त्याच्या इच्छेप्रमाणे एखाद्या जिवंत किंवा मृत वस्तूमध्ये तो त्याचं रूपांतर करू शकत होता. His as you wish gold banded cuddle is also magical. आणि ॲज यू विश म्हणजे त्याच्या इच्छेप्रमाणे, लगेच त्याच्या इच्छेप्रमाणे बदलणारा. ॲज यू विश गोल्ड बँडेड कडल म्हणजे त्याचा सोन्याचा सोटा, तो त्याच्याकडे होता. ॲज ऑल्सो मॅजिकल, तो पण अगदी जादुई होता. It can grow as big as pillar supporting the sky, but at
Other times it becomes as tiny as a needle. त्याच्या इच्छेप्रमाणे तो एका क्षणात आकाशाला आधार देणाऱ्या स्तंभाप्रमाणे व्हायचा, तर दुसऱ्याच सेकंदाला तो एखाद्या लहानशा सुईप्रमाणे बनून जायचा, बदलून जायचा. The monkey king just tucks it away behind his ear. आणि तो हा छोटासा सुईसारखा असणारा सोटा त्याच्या कानाच्या पाठीमागे लावून ठेवायचा. जर तुम्ही मंकी किंग हे चित्रपट बघितले तर तुम्हाला निश्चित दिसेल त्याच्या कानामागे असलेला तो सोटा, की तो अगदी जलद गतीने काढून त्याच्या मनाप्रमाणेचा आकार बदलून त्याला तो वापरतो. वॉच द मूव्ही, यू विल अंडरस्टँड इट इझिली. Sun Wukong can travel thousands of kilometers in just one somersault. तो एका त्याच्या somersault म्हणजे कोलांटी उडी. Here you have given the picture also. Look here. Here you have shown that in this picture you have shown how he or anyone, any small kid plays somersault, and in his one somersault he could ट्रॅव्हल थाउजंड्स ऑफ किलोमीटर. त्याच्या एका कोलांटी उडीमध्ये तो हजारो किलोमीटरचं अंतर पार करून जायचा. कोण? द मंकी किंग, सन वुकॉंग. ही कॅन वॉक थ्रू फायर, ट्रॅव्हल अंडर वॉटर अँड फ्लाय टू एनी प्लेस ॲट विल. तो अग्नीतून चालू शकत होता, पाण्याच्या खालून तो प्रवास करू शकत होता, आणि त्याच्या इच्छित स्थळी तो उडून जाऊ शकत होता. हिज बॉडी इज ॲज हार्ड ॲज अ डायमंड. त्याचं शरीर हिऱ्याप्रमाणे कठीण होतं. सो नो वन अँड नथिंग कॅन इंज्युअर हिम. हिज गोल्डन गेज फायरी आईज हॅव एक्स-रे विजन. नो वन कॅन डिसीव्ह हिम. आणि त्याचं शरीर हिऱ्याप्रमाणे मजबूत कठीण असल्यामुळे त्याला कुठलीही वस्तू किंवा कोणीही इजा पोहोचू शकत नव्हतं. इंज्युअर म्हणजे इजा पोहोचवणे. आणि त्याच्या गोल्डन गेज फायरी आईज म्हणजे अगदी ज्वालेप्रमाणे दिसणारे डोळे. गोल्डन गेज फायरी आईज, ज्वालेप्रमाणे दिसणारे डोळे, जणू काही त्यांच्यामध्ये एक्स-रे विजन होतं. त्याच्या दृष्टीमध्ये एक्स-रेची दृष्टी होती. त्याच्यामध्ये कोणीही त्याला फसवू शकत नव्हतं. डिसीव्ह म्हणजे फसवणे. कोणीही त्याला फसवू शकत नव्हतं. Next paragraph. Sun Wukong is brave and intelligent, but he is also a trickster. तो शूर आणि बुद्धिमान तर होताच, परंतु त्याचबरोबर तो थोडा लबाड पण होता. ट्रिक्स्टर म्हणजे लबाड. त्याला इतरांना गंमत जम्मत करून इतरांना त्रास सुद्धा तो देत होता. He loves to have fun. त्याला गंमत जम्मत खूप आवडायची. And some of his superpowers help him to just that. आणि त्याच्या काही शक्ती होत्या, जादुई शक्ती, त्याला फक्त या कामात त्या उपयोगी पडायच्यात. ही हॅज अ वेस विच कॅन सक इन एनिथिंग ऑर एनीवन. त्याच्याकडे एक भांड होतं. वेस म्हणजे भांड, की त्या भांड्यामध्ये तो काहीही आणि कुणालाही तो ऍब्झॉर्ब, शोषून घेऊ शकत होता. सक म्हणजे शोषून घेणे किंवा त्यात सामावून घेणे. ही कॅन सिम्पली पॉइंट ऍट अ लॉक अँड ओपन इट. फक्त एखाद्या कुलुपाकडे त्याने बोट दाखवला की ते कुलूप लगेच उघडून जायचं. ही इज व्हेरी व्हेरी क्विक अँड can grow very big and very tiny at a blink. At a blink. Blink म्हणजे आपल्या डोळ्याच्या पापणीची उघडझाप होते तितका वेळ, म्हणजे पापणी लवते न लवते त्या वेळेमध्ये तो अतिशय मोठं असं रूप धारण करू शकत होता. आणि दुसऱ्याच क्षणाला, म्हणजे पापणी लवून पापणी आपण झाकून उघडत नाही तितक्यात तो अतिशय सूक्ष्म रूप सुद्धा धारण करू शकत होता. You can imagine how he must have teased his enemies using these tricks. आणि त्याच्याकडे असलेल्या या ट्रिक्स, याचे काही कलागुण होते, हे वापरून, किंवा या काही जादुई शक्ती होत्या, या वापरून तो आपल्या शत्रूला कशा पद्धतीने चिडवत असेल याची पुसटशी कल्पना तुम्हाला नक्कीच आली असेल. असा हा सन वुकॉंग. नेक्स्ट पेज, लास्ट पेज ऑफ द स्टोरी. If you want to read about the adventures that Sun Wukong and his companions had on the way, you will find the stories in the English translation of Journey to the West. जर तुम्हाला सन वुकॉंग आणि त्याच्या जोडीदारांच्या
या साहसी कथा वाचायच्या असतील तर तुम्हाला जर्नी टू द वेस्ट याचं इंग्रजीमधलं भाषांतर वाचावं लागेल. इट मीन्स द जर्नी टू द वेस्ट इज रिटन इन चायनीज लँग्वेज. सो देअर इज अ ट्रान्सलेशन अवेलेबल इन इंग्लिश अँड सो यू कुड रीड इट. तुम्ही ते वाचू शकतात. सम ऑफ द स्टोरीज हॅव ऑल्सो बीन टर्न्ड इन टू फिल्म्स. ॲज आय टोल्ड यू बिफोर, मी तुम्हाला आधीच म्हटलं की जर्नी टू द वेस्ट किंवा मंकी किंग या नावाच्या फिल्म्स सुद्धा तुम्ही बघू शकतात आणि त्या चित्रपटातनं तुम्हाला जास्त लवकर आणि चांगली माहिती मिळवता येऊ शकते. नाव, व्हॉट वुड यू लाईक बेटर, टू रीड द हिस्टॉरिकल अकाउंट ऑफ युआन शॉंग्स ट्रॅव्हल्स और टू रीड द फंटॅस्टिक स्टोरीज ऑफ सन वुकॉंग? आता तुम्हाला काय आवडेल? की युआन शॉंगचं जे काही ऐतिहासिक त्याचा प्रवास आहे त्याच्या कथा ऐकायला आवडेल, की तुम्हाला त्या मंकी किंगच्या म्हणजे सन वुकॉंगच्या गमती जमतीदार कथा वाचायला आवडेल? काय करायला आवडेल? युआन शॉंगच्या ऐतिहासिक कथा त्या रूपात वाचायला आवडेल, की सन वुकॉंगच्या गमती जमतीदार कथा वाचायला आवडेल? मे बी यू शुड रीड बोथ टू फाइंड आउट व्हॉट यू लाईक बेटर. हॅपी रीडिंग. परंतु तुम्हाला काय आवडतं हे ठरवण्यासाठी तुम्हाला दोन्ही गोष्टी वाचाव्या लागतील. ऐतिहासिक त्याचं कथा असलेलं युआन शॉंगचं ऐतिहासिक महत्व असलेल्या कथा आणि सन वुकॉंगच्या साहसी कथा हे दोघंही वाचावे लागतील. मग तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला काय आवडलं ते. सो इन दिस वे वी हॅव फिनिश्ड अ गुड स्टोरी अँड आय होप यू वुड हॅव liked the story, and if you want to read the translations in English. So happy reading. तुम्हाला तुमच्या वाचनासाठी हार्दिक तुम्हाला शुभेच्छा. नक्की वाचा.